सुप्रभात मुलांनो, आपण काल आपल्या पाठ्यपुस्तकातील नवीन धडा शिकायला सुरुवात केलेली आहे. त्या धड्याचं नाव आहे धडा 8 कुंदाचे साहस. आज आपण त्याचा दुसरा भाग बघणार आहोत. तर काल आपण काय शिकलो? तर आपण कुंदाचं साहस, तिने साहस कुठे दाखवलं ते आपण काल थोडक्यात बघितलेलं आहे. तर मी तुम्हाला परत थोडक्यात सारांशाचा सांगते आहे. तर पावसाळ्याचे दिवस होते. पावसाळा असल्यामुळे सगळीकडे झाडं, शेतं हिरवीगार झालेली होती. प्रसन्न असं सगळीकडे वातावरण होतं. आणि त्या कुंदाच्या गावातली जी नदी होती, कुंदाच्या गावाजवळून जी नदी वाहत होती ती दुथडी भरून वाहत होती. तिला पूर आलेला होता आणि पाऊस असल्यामुळे तिचा प्रवाह वाढत होता. आणि रविवार असल्यामुळे कुंदा आणि तिच्या मैत्रिणी त्या नदीकाठी खेळायला गेलेल्या होत्या. कुंदा ही वयाच्या 8व्या वर्षीच पोहायला शिकली होती आणि बघता बघता ती जलतरणपटू झाली होती. म्हणजे पोहण्यामध्ये ती तरबेज झालेली होती. आणि मुलांनो, या मैत्रिणी, कुंदा आणि तिच्या मैत्रिणी सर्व त्या नदीकाठी झाडाखाली खेळण्यात एवढ्या रमल्या होत्या, एवढ्या दंग झाल्या होत्या की त्यांच्याजवळून या लहान या रजिया आणि नीला केव्हाच नदीकडे गेल्या यांचं या मुलींना काहीही कळलं नाही. त्याचं त्यांना भानही राहिलं नाही की या मुली कुठे गेल्या, केव्हा गेल्या हे त्यांना कळलंच नाही. पण थोड्याच वेळात नीलाचा रडण्याचा आणि ओरडण्याचा आवाज कुंदाने ऐकला. नीला जोराजोरात ओरडत होती की धावा धावा, रजिया पाण्यात पडली आहे, कुणीतरी तिला वाचवा, तिला पाण्यातून बाहेर काढा, तिला वाचवा. म्हणून ही नीला ओरडत होती आणि तिचं ओरडणं या कुंदाने ऐकलं आणि कुंदा धावतच त्या नदीच्या काठावर गेली. आणि तिने बघितलं की सगळे लोक, आजूबाजूचे लोक नदीकडे धावत येत होते. गर्दी झालेली होती. कुंदा जाऊन क्षणभर त्या नदीच्या काठावर उभी राहिली. तिने बघितलं नदीमध्ये भरपूर पाणी होतं आणि ही आपली रजिया त्या पाण्यामध्ये गटांगळ्या खात होती आणि पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे पुढे जात होती. एवढं आपण कालच बघितलं आहे. त्याच्या पुढे मग या कुंदाने काय केलं? तर कुंदाने बघितलं की आपली मैत्रीण रजिया ही पाण्यात पडलेली आणि गटांगळ्या खाते आहे, तिला पोहता येत नाही आहे आणि पाण्याच्या प्रवाहाबरोबर ती पुढे पुढे जाते आहे. आणि या कुंदाने मागचा पुढचा काही विचार न करता नदीमध्ये उडी घेतली आणि रजियाला वाचवण्यासाठी ती प्रयत्न करू लागली. जी आजूबाजूला जी माणसं जमली होती, लोक जमली होती, ती घाबरली आणि ती ओरडू लागली. कुंदाला म्हणू लागली की पाणी वाढतंय, मागे फिर, माघारी ये, पाण्याचा प्रवाह वाढत चाललाय, तू मागे फिर. परंतु कुंदाने कुणाचंही ऐकलं नाही. मागचा पुढचा विचार न करता कुंदा पोहत पोहत रजियाकडे जाऊ लागली आणि रजियाला ती म्हणाली की घाबरू नकोस, मी येते, तुला मी वाचवेल. म्हणून ती त्या रजियाला हिंमत देऊ लागली की तू घाबरू नकोस. आणि मग पोहत पोहत ती त्या रजियाजवळ गेली आणि तिने तिला सांगितलं की माझ्या दंडाला पकड, पक्क पकड. दंड म्हणजे आपले आर्म. आणि त्याच प्रकारे त्या रजियाने तिच्या दंडाला घट्ट असं पकडलं. तोपर्यंत या लोकांनी काय केलं होतं, दोर आणून तो दोर पाण्यात सोडला होता. आणि मग या दोघंही त्या दोराला पकडून वर आल्या. दोघंही सुखरूप होत्या. त्यांना बघून सगळ्यांना खूप आनंद झाला.
तोपर्यंत रजियाच्या आईला कळलं की रजिया पाण्यात पडली, म्हणून रजियाची आई सुद्धा धावतच नदी किनारी आली, बघायला लागली, बापरे, रजिया पाण्यात पडली आहे आणि कुंदा तिला वाचवते आहे. तोपर्यंत आई पण तिथे आली आणि आईने बघितलं या दोघंही मुली सुखरूप बाहेर आलेल्या आहेत आणि आईला खूप आनंद झाला आणि तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तिने दोघींना घट्ट अशी मिठी मारली आणि कुंदाला ती आई, रजियाची आई म्हणाली की कुंदा, तू खूप धाडसी मुलगी आहेस, हिम्मतवाली आहेस. आज तुझ्यामुळे माझी रजिया मला परत मिळाली आहे. तिचं खूप कौतुक केलं. तोपर्यंत कुंदाचे आई बाबा सुद्धा त्या नदी किनारी आले आणि सगळ्या गावातल्या लोकांनी कुंदाचं तोंड भरून कौतुक केलं. तिच्यावरती कौतुक खूप म्हणजे सगळ्यांनीच तिचं तोंड भरून कौतुक केलं. आता मुलांनो, आपण धड्याचं वाचन करूया. भाग पहिला आपण कालच बघितलाय, आज आपण भाग 2 बघूया. कुंदाने क्षणात नदीच्या पात्रात उडी घेतली व सरसर पोहत रजियाच्या दिशेने निघाली. तोवर आजूबाजूचे लोक जमा झाले. अरे अरे, रजिया बुडते आहे. एवढीशी कुंदा तिला कशी वाचवणार? लोक जोरजोरात ओरडत होते. कुंदा, पाण्याचा वेग वाढतो आहे, माघारी फिर. जमलेली माणसे ओरडत होती. कुंदाला फक्त रजिया दिसत होती. कसेही करून तिला वाचवायचे एवढाच विचार तिच्या मनात होता. कोणाचेही शब्द तिच्या कानावर पडत नव्हते. कुंदाने एका क्षणात नदीच्या पात्रात उडी घेतली. तिने काही विचार केला नाही, मागचा पुढचा काही विचार केला नाही की मी पाण्यात उडी मारल्यानंतर माझं कसं होईल, मग मी रजियाला कशी बाहेर काढेल. कुठलाही विचार कुंदाच्या मनात आला नाही आणि ती क्षणामध्ये नदीच्या पात्रात तिने उडी घेतली आणि सर करत पोहत रजियाच्या दिशेने निघाली. आजूबाजूच्या लोकांनी बघितलं. जी लोक जमा झाली होती ते ओरडायला लागले, अरे अरे, रजिया बुडते आहे आणि एवढीशी कुंदा तिला कशी वाचवणार? कुंदा सुद्धा छोटीच आहे, ती कशी वाचवणार रजियाला? लोक जोरजोरात ओरडत होते, कुंदा, पाण्याचा वेग वाढतो आहे, माघारी फिर. ते कुंदाला ओरडून सांगत होते की कुंदा, तू पुढे जाऊ नकोस, माघारी फिर, पाण्याचा वेग वाढतो आहे. तरी सुद्धा कुंदाला फक्त रजिया दिसत होती. कुंदाने कुणाचंही ऐकलं नाही. तिला फक्त रजिया दिसत होती. कसेही करून तिला रजियाला वाचवायचे होते एवढाच विचार तिच्या मनात चालला होता. तिला लोक ओरडत होते की कोण काय बोलत होतं काही ऐकायला येत नव्हतं. कुणाचे शब्द तिच्या कानावर पडत नव्हते. भरभर पोहत कुंदा रजियाजवळ पोचली. रजिया घाबरली होती. तिच्या नाकातोंडात पाणी गेलं होतं. रजिया, घाबरू नको, मी आले आहे. आता फक्त माझ्या दंडाला घट्ट धर. कुंदाने रजियाला काठाकडे आणले. तोवर लोकांनी मोठा दोर पाण्यात सोडला होता. कुंदाने त्याला धरले. सर्वांनी या दोघींना बाहेर काढले. ही बातमी गावभर पसरली. भरभर पोहत ही कुंदा त्या रजियाजवळ गेली आणि तिने पाहिलं की रजिया घाबरलेली आहे. तिच्या नाकातोंडात पाणी गेलेलं आहे. आणि मग कुंदाने त्या रजियाला सांगितलं की रजिया, तू घाबरू नकोस, मी आले आहे. आता फक्त माझ्या दंडाला तू घट्ट धर. आणि असं म्हणून तिने त्या रजियाला तिचा दंड पकडायला लावला आणि रजियाला घेऊन कुंदा नदीच्या काठाकडे निघाली. तिने आणलं रजियाला काठाकडे. तोपर्यंत या लोकांनी, जी जमा झालेली लोक होती त्या लोकांनी मोठा दोर पाण्यात सोडलेला होता, दोरखंड. आणि त्या दोरखंडाला पकडून या
कुंदाने तो दोरखंड पकडला आणि सर्वांनी या दोघींना बाहेर काढले, ओढलं वरती. कुंदाने दोरखंड पकडला आणि कुंदाच्या दंडाला रझियाने पकडलेलं होतं आणि लोकांनी तो दोरखंड वरती ओढला आणि ह्या दोघंही वरती पोचल्या. अशा प्रकारे या कुंदाने रझियाला त्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढलं आणि ही बातमी लगेच गावभर पसरली, गावात पसरली. ही बातमी रझियाच्या घरीही पोचली. तिची आई धावत आली. त्या दोघं सुखरूप पाहून तिने दोघींना घट्ट कवटाळले. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. कुंदा, आज तुझ्यामुळेच माझ्या रझियाचा जीव वाचलाय. केवढी धाडसी मुलगी आहेस तू. रझियाची आई ही बातमी रझियाच्या आईला पोचली, कळली आणि तिची आई धावतच नदीवरती आली आहे आणि तिने बघितलं की दोघं मुली सुखरूप आहेत. तिने दोघींना घट्ट अशी मिठी मारली आहे, कवटाळलंय त्यांना. प्रेमाने दोघांना जवळ घेतलंय आणि ती डोळ्यातून घळाघळा तिच्या डोळ्यातून पाणी वाहत आहे. तर ते अश्रू म्हणजे तिचे आनंदाश्रू होते. आनंदाने त्यांना आपली मुलगी जिवंत बघून त्या आईच्या डोळ्यात आनंदाने अश्रू आलेले आहेत आणि ते डोळ्यातून घळाघळा वाहत होते. ती कुंदाला म्हणाली, कुंदा, आज तुझ्यामुळेच माझी रझिया मला परत मिळाली आहे. माझ्या रझियाचा जीव वाचवलाय तू. आणि ती कुंदाला म्हणते की केवढी धाडसी मुलगी आहे ग तू. तुझ्यामध्ये खूप हिंमत आहे, खूप साहसी मुलगी आहे. तू आज माझ्या रझियाला एवढ्या पाण्यातून बाहेर काढला आहेस. रझियाने कुंदाला मिठी मारली. तोवर कुंदाचे आईबाबा आले होते. कौतुकाने व अभिमानाने त्यांनी मुलीला जवळ घेतले. आज साऱ्या गावात कुंदाच्या साहसाची चर्चा होती. साऱ्यांच्या कौतुकाच्या वर्षावाने कुंदा आनंदून गेली. रझियाने मग कुंदाला एकदम मिठी मारली. तिला खूप कुंदाबद्दल तिच्या मनात प्रेम उत्पन्न झालं आणि तिला वाटलं की आज कुंदाने मला जीवनदान दिलेलं आहे. कुंदाने मला या पाण्यातून बाहेर काढलं आहे आणि कुंदामुळेच मी आज जिवंत आहे. म्हणून तिने कुंदाला मिठी मारली. तोपर्यंत कुंदाचे आईबाबा सुद्धा त्या ठिकाणी पोचले. मोठ्या कौतुकाने आणि अभिमानाने त्यांनी त्या कुंदाला आपल्या जवळ घेतले. कुठल्याही आईला, कुठल्याही वडिलांना, बाबांना आपल्या मुलाने असं धाडस केलं तर खूप भरून येतं आणि अभिमानाने ते आपल्या मुलाला जवळ घेतात. आई वडिलांना आपल्या मुलांबद्दल खूप अभिमान असतो. कौतुक करतात. आई बाबा नेहमी चांगलं काम केलं की आई बाबा तुमचंही कौतुक करतात ना. त्यांना तुमच्याबद्दल खूप अभिमान असतो. माझ्या मुलाने परीक्षेत एवढे मार्क मिळवले, माझा मुलगा फर्स्ट आला, माझ्या मुलाने A+ ग्रेड मिळवली. अशा प्रकारचं आईबाबांना आपलं खूप कौतुक असतं. तुमचं खूप कौतुक असतं आणि ते अभिमानाने सांगत सुटतात, माझ्या मुलाचा रिझल्ट खूप छान आला, सगळ्या विषयामध्ये त्याला A+ ग्रेड मिळाली. म्हणून हे आईबाबा सगळ्यांना कौतुकाने, अभिमानाने सांगत असतात. तसेच या कुंदाचे आई वडील त्यांनी सुद्धा कौतुकाने आणि अभिमानाने तिला जवळ घेतलं. त्या दिवशी सगळ्या गावात, पूर्ण गावामध्ये कुंदाच्या साहसाची चर्चा होती. तिच्या धाडसाबद्दल पूर्ण गावात चर्चा होत होती, बोललं जात होतं. साऱ्यांच्या कौतुकाच्या वर्षावाने कुंदा आनंदून गेली होती. कुंदाला खूप आनंद झाला होता. सगळे लोक तिचं कौतुक करत होते. तिच्यावरती कौतुकाचा वर्षाव होत होता आणि म्हणून तिला खूप खूप आनंद झालेला होता. धडा पूर्ण वाचायचा आहे मुलांनो.
आणि कठीण शब्द एक शब्द 3 वेळा लिहून काढायचा आहे. म्हणजे हाताखालून गेला की कधी आपण तो शब्द विसरत नाही. म्हणून एक शब्द 3 वेळा लिहायचा आहे. कठीण शब्द बघूया. नदीचे पात्र, नदीची रुंदी. नदीचे पात्र म्हणजे नदीची रुंदी. माघारी म्हणजे मागे. माघारी, मागे. मुलांनो, शब्दार्थ लिहून घेत चला. सुखरूप, सुरक्षित. सुखरूप, सुरक्षित. कवटाळणे, मिठी मारणे. कवटाळणे, मिठी मारणे. पुढचा प्रश्न आहे, रिकाम्या जागा भरा. पहिलं आहे, कुंदाने क्षणात डॅश पात्रात उडी घेतली. कुंदाने क्षणात नदीच्या पात्रात उडी घेतली. रिकाम्या जागी कुठला शब्द आलाय? नदीच्या. कुंदाने क्षणात नदीच्या पात्रात उडी घेतली. आता फक्त माझ्या डॅश घट्ट धर. रिकाम्या जागी शब्द कुठला येईल? दंडाला. आता फक्त माझ्या दंडाला घट्ट धर. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. रिकाम्या जागी कुठला शब्द आहे? आनंदाश्रू. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. पुढचं, कौतुकाच्या वर्षावाने डॅश आनंदून गेली. कौतुकाच्या वर्षावाने कुंदा आनंदून गेली. पुढचा प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. नदीच्या काठावरचे लोक कुंदाला कोणत्या सूचना देत होते? प्रश्न आहे, नदीच्या काठावरचे लोक कुंदाला कोणत्या सूचना देत होते? उत्तर, कुंदा, पाण्याचा वेग वाढतो आहे, माघारी फिर. अशा सूचना काठावरचे लोक देत होते. कुंदा, पाण्याचा वेग वाढतो आहे, माघारी फिर. अशा सूचना नदीच्या काठावरचे लोक कुंदाला देत होते. रझियाच्या आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू का आले? रझियाच्या आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू का आले? उत्तर, कुंदाने पाण्याच्या वाहत्या प्रवाहात उडी टाकून रझियाला वाचवले होते. त्या दोघंही सुरक्षित असल्याचे पाहून रझियाच्या आईने दोघींना घट्ट मिठी मारली. आपल्या रझियाचे प्राण कुंदाच्या धाडसामुळे वाचले आणि या विचाराने रझियाच्या आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. उत्तर काय आहे? कुंदाने पाण्याच्या वाहत्या प्रवाहात उडी टाकून रझियाला वाचवले होते. त्या दोघीही सुरक्षित असल्याचे पाहून रझियाच्या आईने दोघींना घट्ट मिठी मारली. आपल्या रझियाचे प्राण कुंदाच्या धाडसामुळे वाचले या विचाराने रझियाच्या आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. समानार्थी शब्द बघूया. मग्न, दंग. साहस, धाडस. नदी, सरिता. आनंद, हर्ष. काठ, किनारा. मग्न, दंग, साहस, धाडस. नदी, सरिता. आनंद, हर्ष. काठ, किनारा. विरुद्धार्थी शब्द बघा. दूरवर, जवळपास. दूरवर, जवळपास. शूर, भित्रा. शूर, भित्रा. हसणे, रडणे. हसणे, रडणे. पुढे, मागे. पुढे, मागे. लवकर, उशिरा. लवकर, उशिरा. पुढचा प्रश्न आहे, पोहण्यामध्ये तरबेज असलेल्या व्यक्तीला आपण जलतरणपटू म्हणतो.
पोहण्यामध्ये तरबेज असणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणतो? जलतरणपटू. तसेच क्रिकेट खेळण्यात पटाईत, त्याला काय म्हणतो? क्रिकेटपटू. क्रिकेट खेळण्यात जो पटाईत असतो त्याला काय म्हणतो? क्रिकेटपटू. क्रिकेट खेळण्यात पटाईत क्रिकेटपटू. धावण्यात पटाईत धावपटू. धावण्यात पटाईत धावपटू. भाषण करण्यात पटाईत वक्ता. वक्ता हा नेहमी भाषण करत असतो ना, म्हणून भाषण करण्यामध्ये जो पटाईत असतो त्याला वक्ता म्हणतात. म्हणून क्रिकेट खेळण्यात पटाईत क्रिकेटपटू, धावण्यात पटाईत धावपटू, भाषण करण्यात पटाईत वक्ता. तर मुलांनो, आपण हा धडा भाग पहिला आणि भाग दुसरा पूर्ण केलेला आहे. तर या धड्यामध्ये तुम्हाला कुंदाचे कोणकोणते गुण जाणवले ते लिहायचे. कुंदामध्ये कोणकोणते गुण होते ते लिहायचे. तर कुठले गुण होते कुंदामध्ये? तुम्ही पण लिहा, मी पण इथे दिलेले आहेत. बरोबर आहेत का ते बघा. चेक करा. कुंदाचे गुण कुठले होते? परोपकारी होती कुंदा. परोपकारी, हुशार, धाडसी आणि जबाबदार. कुंदाचे गुण कुठले होते? परोपकारी, हुशार, धाडसी आणि जबाबदार. एवढे गुण या कुंदाचे या धड्यामध्ये आपल्याला दिलेले आहेत. धडा तुम्हाला समजला असेलच. धन्यवाद.